हाय फ्रेंड्स, मी आहे शर्मिला मेकअप आर्टिस्ट. फ्रेंड्स, तुम्ही माझ्या ब्रायडलचा फर्स्ट लुक बघितला. आता बघा सेकंड लुक. मी या ब्रायडलसाठी गेली होती फक्त आणि फक्त हेअरस्टाईल आणि साडी ड्रॅपिंगसाठी. फ्रेंड्स, तुम्हाला हा लुक कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. ह्या ब्रायडलचं आदल्या दिवशी हॉटेल रेडिसनला बुकिंग होती आणि दुसऱ्या दिवशी द ताजमहल हॉटेलला. आणि तुम्ही बघू शकता मी ताजमहल हॉटेलमध्ये एंट्री करत आहे आणि एंट्री करताना मी एवढी एक्सायटेड होती ना. हॉटेलमध्ये एंट्री करत असताना या सिक्युरिटी भाऊनी मला नमस्कार केला. खूप वेगळं फिलिंग आलं मला ॲक्च्युली. आणि हॉटेलच्या आतल्या साईडने मी सरकत आहे. हळूहळू मी हॉटेलच्या आत गेली आहे. लिफ्टमध्ये आहे मी आता. माझ्या खुशीचा काही ठिकाणाच नव्हता खरं बघायला गेलं तर. आणि मी जात आहे. माझी जिथे ब्रायडल होती तिथे मला रेडी करायचं होतं. इथे पण माझी तीच ब्राईड आहे जिच्यासाठी मी फक्त हेअरस्टाईल आणि साडी ड्रॅपिंगसाठी माझी बुकिंग होती. आणि मी चालली आहे ब्रायडलच्या रूमच्या दिशेने. पण त्याआधी मला एक सुंदर असा नजारा दिसला. एकदम पारंपरिक पद्धतीने ह्या हॉटेलची रचना आहे. एकदम पारंपरिक आणि खरंच ताजमहल म्हणजे खरंच ताजमहलच आहे. त्याविषयी काही शब्दच नाही आहे. माझं स्वप्न होतं ह्या ताज हॉटेलमध्ये मला एकदा तरी व्हिजिट करायची आहे. पण हे माहीत नव्हतं की मी माझ्या कामाच्या निमित्ताने, माझ्या कलाच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये जाण्याची संधी मला मिळेल. आणि खरंच माझं स्वप्न पूर्ण झालं आणि मी इतकी हॅपी आहे ना, खूप हॅपी आहे मी. आणि जे हॉटेलच्या बाहेरच्या साईडने तुम्ही जे घुमट बघता ना, एक्झॅक्टली त्या घुमटच्या आतल्या दिशेला उभी आहे. तर आतल्या साईडचा जो नजारा आहे तो तर शब्दाच्या पलीकडे आहे. तुम्ही बघू शकता. बघा किती सुंदर नजारा आहे. कसा वाटला तुम्हाला हा लुक? नक्की नक्की मला कॉमेंट करा हां. एकदम वेगळी रचना आहे या हॉटेलची. खूप सुंदररित्या या हॉटेलला सजवलं गेलं आहे. आणि पुढे मी चालली आहे हॉलच्या दिशेने जिथे ब्रायडलचं लग्न होणार होतं. त्या हॉलमध्ये मी जात आहे. तुम्ही हॉल पण बघा. इतका सुंदर हॉल आहे ना. एकदम रॉयल रिच वेडिंग होतं हे. आणि हे लग्न महाराष्ट्रीयन वेडिंग होतं बरं का. आणि त्या हॉलच्या अगदी बाजूला एक विंडो होती. त्या विंडोमधून दिसत होतं गेट ऑफ इंडिया. सुपर्ब. माझं हे ड्रीम होतं. बऱ्याचदा मी बरेच लोकांची व्हिडिओ पाहायची की ताजमहलच्या विंडोतनं द गेट ऑफ इंडिया बघायला मिळतं. आणि ते एक स्वप्न होतं आणि पाहिलेली स्वप्न ही खरंच पूर्ण होतात. म्हणून प्रत्येकाने स्वप्न ही पाहावी, कारण ती पूर्ण होतात. त्यानंतर ब्रायडलला आम्ही रेडी केलं. तिची हेअरस्टाईल केली आहे मी आणि तिचा नऊवारी साडी ड्रॅपिंग केली आहे. तिचा हा नऊवारीचा साज आम्ही पूर्ण कंप्लीट केला आहे. तुम्हाला लुक कसा वाटला नक्की मला कॉमेंट करा. त्यानंतर आम्ही फटाफट जेवायला गेलो. जेवणामध्ये तर इतकी व्हरायटी होती. इतक्या वेगवेगळ्या डिश होत्या तिकडे. आणि त्याचबरोबर लाईव्ह संगीतसुद्धा होतं बरं का. आणि एवढं मंत्रमुग्ध होऊन आम्ही जेवण जेवत होतो. आणि हमेशा असं वाटतं की आपण रेग्युलर डाळ भात तर खातोच, पण ह्यावेळेला काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. मी कधी पास्ता खात नाही, पण म्हटलं ताजमहल हॉटेलमधलं पास्ता खाऊन बघूया. तर ते इतकं टेस्टी होतं, इतकं भारी होतं ना. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा टाईम स्पेंड केला. मी पूर्ण हॉटेल एक्सप्लोअर केलं. शिकलेली कला ही कधी वाया जात नाही. आणि कला आपल्याला खूप ठिकाणी घेऊन जाते आणि आपल्या अस्तित्वाला खूप मोठं करते.